जय महाराष्ट्र मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण RRB ऑल कॅटेगरीजचे जे नोटिफिकेशन आहेत त्यांच्याविषयी डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशनसाठी एक सिरीज स्टार्ट केलेला आहे आणि त्या सिरीजमधला आपला 4था दिवस आहे आणि आपण आज मेडिकल स्टँडर्ड याविषयी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत. मित्रांनो, आपण यापूर्वी जो व्हिडिओ घेतलेले आहेत त्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट इंट्रोडक्शन, दुसऱ्यामध्ये जनरल इंट्रोडक्शन आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये एज लिमिट आणि राष्ट्रीयता म्हणजेच नॅशनॅलिटी हे पॉईंट कवर केलेले आहेत आणि आपण आज बघणार आहोत मेडिकल स्टँडर्ड्स पूर्ण डिटेल्समध्ये. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. डीवी के लिए बुलाए गए उम्मीदवारों को रेलवे प्रशासन द्वारा आयोजित अपेक्षित चिकित्सा योग्यता परीक्षा पास करना होगा ताकि यह सुनिश्चित हो सके कि अपने द्वारा चुने गए पद से संबंधित कर्तव्यों को पूरा करने के लिए चिकित्सक रूप से फिट है. दृष्ट तीक्ष्णता मानक रेलवे सेवा के लिए एक महत्वपूर्ण चिकित्सा योग्यता है. विभिन्न श्रेणियों के लिए विभिन्न चिकित्सा मानकों के लिए चिकित्सा आवश्यकों को नीचे रेखांकित किया गया है. तर बघा, रेल्वेमध्ये तुमचं मेडिकल स्टँडर्ड कशासाठी होते, तर तुम्ही रेल्वेमध्ये त्या पोस्टसाठी, त्या पदावरती काम करण्यासाठी तुमचं जे शरीर आहे ते योग्य आहे का नाही, तुमचा जो परफॉर्मन्स आहे, कुठलाही परफॉर्मन्स मित्रांनो, तो आपल्या तब्येतीवर आणि त्या बॉडी फिटनेसवरती अवलंबून असतो. जर तुम्ही स्वतःच निरोगी असाल तरच तुम्ही तो जॉब जो आहे तो व्यवस्थितरित्या करू शकाल आणि तुम्ही स्वतः जर अनफिट असाल तर तुम्ही तो जॉब व्यवस्थित करू शकणार नाही आणि त्यासाठी तुम्ही त्या पदावरती रुजू होण्याकरिता मेंटली आणि फिजिकली फिट अँड फाईन असणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही फिजिकली फिट आहात का नाही हे चेक करण्यासाठीच तुमचं जे मेडिकल स्टँडर्ड आहे ते मेडिकल स्टँडर्ड केलं जातं. बरं, तर बघा कशा पद्धतीनं मेडिकल स्टँडर्ड होतं तुम्हाला हे खालील तक्त्यामध्ये दर्शवलेलं आहे. तर बघा, तुमचं A1, A2, B1, B2 आणि C1, C2 अशा प्रकारचे वेगवेगळ्या कॅटेगरीचे जे आहेत टर्म्सचे ते जे असतात हे मेडिकल स्टँडर्ड असतात. आता तुम्हाला जर एका पर्टिक्युलर पोस्टसाठी पर्टिक्युलर जे मेडिकल स्टँडर्ड आहे ते पास करावं लागतं. समजा तुमचं रेल्वेमध्ये फक्त एकदाच मेडिकल स्टँडर्ड होत असतं. जर तुमच्या पोस्टसाठी जर रिक्वायर्ड असेल समजा B1 मेडिकल स्टँडर्ड, तर तुमची पूर्ण जे फिजिकली मेडिकल आहे ते केलं जातं तुमचं आणि तुम्हाला त्याच्याविषयी जितके मार्क पडलेत त्याच्यामध्ये तुम्हाला A1 ग्रेड पडलेला आहे, A2 पडलेला आहे का, B1 पडलेला आहे, B2 पडलेला आहे का, C1 पडलेला आहे का, C2 पडलेला आहे, याच्यापैकी तुम्हाला सगळ्याच प्रकारचं जे मेडिकल स्टँडर्ड आहे याप्रमाणे गुणवत्ता दिली जाते आणि ती जी आहे ते तुमचे ऑल एक्झामचे जितके काही पद आहेत त्याच्यासाठी तुमचं एकच वेळेस मेडिकल स्टँडर्ड होते आणि तुम्हाला त्याच्यासाठी कन्सिडर केल्या जाते. तर समजा आता एक पोस्ट आहे स्टेशन मास्तर म्हणून, एक जी पोस्ट आहे त्या स्टेशन मास्तर पोस्टसाठी तुमचं मेडिकल स्टँडर्ड आहे A2 आणि जर तुम्हाला समजा तुमच्या पेपरमध्ये जर मेडिकल स्टँडर्ड B1 जर मिळालं तर तुम्हाला स्टेशन मास्तर या पोस्टसाठी इलिजिबल केलं जात नाही. पण तुम्ही B1 मेडिकल स्टँडर्ड ज्या पोस्टसाठी लागू आहे त्या पोस्टसाठी मात्र तुम्हाला इलिजिबल करून नियुक्ती दिली जाते. तर बघू आपण हे A1, A2, B1, B2 मेडिकल स्टँडर्ड म्हणजे नेमकं काय. तर चला B1 मेडिकल स्टँडर्ड म्हणजे काय बघू आपण. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट्स. आता हे फिजिकली फिट जे दिसतं तुम्हाला B1, B2, C1 यांच्या सगळ्यामध्ये जे आहे ते कॉमन दिसत आहे. तर नेमकं हे फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट हे काय आहे आपण हे त्याच्यात थोड्याशा वेळानंतर बघू. त्याच्या आधी बघा, तुम्हाला B1मध्ये जे आहे ते डिस्टन्स विजन केलं जातं. तुम्हाला डिस्टन्स विजनमध्ये नियर विजन पण केलं जातं
आणि डिस्टन्स विजन पण केलं जातं. आता डिस्टन्स विजनमध्ये बघा, एक तुम्हाला एका रूममध्ये नेलं जातं आणि तिथे जवळपास स्क्रीनपासून 20 फूट अंतरावर तुम्हाला बसवलं जातं आणि त्या स्क्रीनवरती तुम्हाला काही लेटर्स वगैरे दाखवले जातात. त्यांच्या मेडिकल स्टँडर्ड 6/12 6/12 आणि 6/9 एवढं पास होणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला डिस्टन्स विजन नंतर तुमचं जे आहे ते नियर विजन केलं जातं. तुम्हाला एक ऑब्जेक्ट दिला जातो आणि तो तुम्हाला तुमच्या डोळ्यांपासून 15 ते 20 सेंटीमीटर डिस्टन्सवरती ठेवून तो रीड करायचा असतो आणि त्यामध्ये तुम्हाला जे आहे ते 0.6 एवढं रिझल्ट हवा असतो विथ अँड विदाऊट ग्लासेस. तर त्यानंतर बघा, डिस्टन्स विजन आणि नियर विजन झाल्याच्या नंतर तुमचं कलर विजन, तुम्हाला वेगवेगळे कलर शो केल्या जातात स्क्रीनवरती आणि तुम्हाला तोच कलर कुठला आहे तो ओळखायचा असतो. समटाईम्स एक कलर असतो, त्या कलर्समध्ये वेगवेगळ्या कलर्सनी जे नंबर्स असतात किंवा लेटर्स असतात ते दिले जातात. ते नंबर्स आणि लेटर कोणते आहेत हेही तुम्हाला ओळखावं लागतं. रेग्युलर विजन टेस्ट केली जाते. त्याच्यानंतर तुमची नाईट विजनसुद्धा टेस्ट केली जाते आणि मायक्रोस्कोपिक विजनसुद्धा तपासली जाते. या सगळ्या पेपरमध्ये तुम्हाला क्वालिफाय होणं गरजेचं असतं. आणि रेल्वे मेडिकलमध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ती असते विजन टेस्ट. तुम्ही विजन टेस्ट जर क्वालिफाय झालात तर तुमचं जवळपास 90% जे मेडिकल आहे ते मेडिकल तुमचं क्लिअर होऊन जाते. आणि सगळ्यात जास्त स्कोप जो आहे तो फक्त आणि फक्त विजन टेस्टला दिला जातो. मेडिकल B1मध्ये डिस्टन्स विजन, नियर विजन, त्याचबरोबर तुमचं कलर विजन, बायनाक्युलर विजन, नाईट विजन आणि मायक्रोस्कोपिक विजन हे सगळे विजन टेस्ट होतात. त्याच्यानंतर बघा, C2मध्ये जे आहे ते तुम्हाला डिस्टन्स विजन आणि नियर विजन विथ ग्लासेस आणि विदाऊट ग्लासेस जरी तुम्ही क्वालिफाय केलास तरी तुम्हाला C2 जे मेडिकल स्टँडर्ड आहे ते C1 जे मेडिकल आहे ते तुम्ही पास आउट होऊ शकता. आणि C2 मेडिकल स्टँडर्डमध्ये बघा, तुम्ही फक्त जे डिस्टन्स विजन आहे ते 6/12मध्ये पास झालात आणि नियर विजन जे आहे ते 0.6 जरी पास झालात तरी जे मेडिकल स्टँडर्ड आहे याच्यामध्ये तुम्ही पास होऊ शकता. तर त्याच्यानंतर आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं हे फिजिकली फिट इन ऑल एस्पेक्ट्स म्हणजे काय आहे याच्याविषयी बघू. तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिली तुमची जी टेस्ट केली जाते ती तुमची असते शुगर टेस्ट. तुम्हाला फास्टिंग आणि पोस्टमेल असे दोन्ही प्रकारची जी शुगर आहे ते तपासली जाते. तुम्हाला जेवणाच्या आधीची आणि जेवणाच्या नंतर दोन्ही प्रकारची तुमची शुगर तपासली जाते. तुम्हाला शुगरचा वगैरे प्रॉब्लेम आहे का ते पाहिलं जातं. तुमची जेवणाच्या आधीची जी शुगर आहे ती जवळपास 80 ते 110च्या मध्ये असली पाहिजे आणि जेवणाच्या नंतरची 110 ते 150 यांच्यामध्ये तुमची शुगर असली पाहिजे. तर यामध्ये बघा, शुगर टेस्ट नंतर दुसरी टेस्ट जी केली जाते ती युरिन टेस्ट. युरिन टेस्टमध्ये तुम्हाला सकाळी फास्टिंगचं युरिन द्यावं लागतं आणि फास्टिंगच्या युरिनमध्ये तुम्हाला तुमच्या युरिनमध्ये शुगर एक्सक्रीट होत आहे का, युरिनमध्ये शुगर जात आहे का, ही एक दुसरी तपासणी तुमची केली जाते. आणि त्यानंतर बघा मित्रांनो, तुमची जी तिसरी तपासणी आहे ती तुमची तिसरी तपासणी केली जाते ब्लड प्रेशर टेस्ट, BP टेस्ट. तुमचा BP चेक केला जातो मित्रांनो आणि त्या BP टेस्टमध्ये तुमचं जे डायस्टॉलिक BP आहे तो नियर बाय 80 आणि हिस्टॉलिक जो आहे तो 120 एवढा असायला पाहिजे. याच्यामध्ये जे प्लस मायनस आहे ते 10 प्लस मायनस एवढं तुम्हाला BP हाय लो चालतो मित्रांनो. चौथी जी महत्त्वाची टेस्ट आहे त्या टेस्टमध्ये तुमचा चेस्ट एक्सरे काढला जातो. त्यानंतर तुमचा चेस्ट एक्सरे झाल्याच्या नंतर तुमची जी 5वी तपासणी आहे ती 5वी तपासणी तुमची ECG पण केली जाते मित्रांनो. एक्सरे आणि ECG या 2 टेस्ट झाल्याच्या नंतर सुद्धा टेस्ट होते मित्रांनो, पाईल्स टेस्ट. जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर बसूच शकला नाही, तुम्हाला जर पाईल्सचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमचा जो जॉब आहे, ड्युटी आहे ती कशा प्रकारे पार पाडणार असणार. त्यामुळं तुमची पाईल टेस्ट आणि याचबरोबर जे तुमच्या असते ते हायड्रोसील म्हणजेच हार्निया याची सुद्धा टेस्ट केली जाते मित्रांनो.
पण तुम्हाला घाबरून जायचं कारण नाही. या 2 केसेसमध्ये तुम्हाला खूप जास्त रिलॅक्सेशन मिळते मित्रांनो. जर तुमचं पाईल्स किंवा हायड्रोसिल यांचं जर तुम्ही ऑपरेशन जर करून घेतलं तरीही तुम्हाला अलाव केलं जातं. आणि जर मेडिकल स्टँडर्डच्या दिवशी, मेडिकल फिटनेस ज्या दिवशी तुम्ही मेडिकलला गेलात त्या दिवशी जर तुम्हाला पाईल्स किंवा हायड्रोसिल अशा प्रकारची कुठली जर समस्या असेल तर तुम्हाला तिथून पुढं एक थोडासा वेळ दिला जातो आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला जे तुमचं पाईल्स आणि हायड्रोसिल आहे यांचं ऑपरेशन करून मी या डिसीजपासून फुल्ली फिट अँड फाईन आहे अशा प्रकारचे रिपोर्ट जे आहेत ते तुम्हाला RRBकडे सबमिट करावे लागतात आणि त्यानंतर ते तुम्हाला पोस्टसाठी अलाव पण करतात मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला घाबरून जायचं कारण नाही आहे. पण लक्षात ठेवा, फिजिकली फिट इन रेस्पिरंट्समध्ये तुमची पहिली जी आहे ते शुगर टेस्ट केली जाते, दुसरी जी आहे ते युरिन टेस्ट केली जाते, तिसरी जी आहे ते तुमची BP चेक केल्या जाते, चौथ्या टेस्टमध्ये तुमचं जे चेस्ट एक्सरे आहे तो एक्सरे केला जातो, पाचव्यामध्ये तुमची ECG केली जाते आणि 6वी जी टेस्ट आहे ती तुमची पाईल्सची टेस्ट होते आणि 7वी जी टेस्ट आहे ती तुमची होते हायड्रोसिलची. तर एवढ्या टेस्टमध्ये तुम्हाला 10% मार्क जवळपास दिल्या जातात आणि याच्यापेक्षा, या सगळ्यांपेक्षा महत्त्वाची, तुम्ही 90% जे मेडिकल आहे ते क्वालिफाय होता तुमच्या डिस्टन्स विजन टेस्टनं. आणि याच्यामध्ये जर तुम्ही कुठल्याही प्रकारचे लेन्स वापरत असाल तर ते लेन्स अलाव करत नाही. तुमचं जर ऑपरेशन जर डोळ्याचं झालं असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तिथं रिलॅक्सेशन देण्यात येत नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमचं कलर ब्लाइंडनेसचा जर तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर बऱ्याच अशा पोस्ट आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला नियर विजन, डिस्टन्स विजन या जे सगळ्या विजन टेस्ट आहेत ह्या तुमच्या क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर बघा, आपण आज जे मेडिकल स्टँडर्ड आहे याविषयी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती घेतलेली आहे. जर तुम्हाला याच्याविषयी काही जर प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि आपल्या या सिरीजमधील आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर ते नक्की बघून घ्या. त्याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. आणि आपल्या RRB ऑल कॅटेगरीजच्या नोटिफिकेशनचं जे इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओच्या सिरीजमधील पुढील व्हिडिओ मिस न करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनल मराठी माहिती केंद्र या टेलिग्राम चॅनलसोबत नक्की जोडले जा. धन्यवाद.